एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थात. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे नागा साधूंबरोबर. कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल. जा ना मग. अस्वस्थ आहेत इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे. दरेगाव त्यांचं गाव आहे आणि स्वतःच्या गावी जाणं याला कोणी जर असं काही म्हणत असेल तर दुर्दैव आहे. परंतु त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. शिंदेनी नागा साधूच्या जाऊन बसण्यापेक्षा संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल. नाराज होऊन कुठंतरी असं निघून एकांतात जावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे एकनाथजी शिंदे साहेबांचं अजिबात नाहीये. शिंदे साहेबांचा स्वभाव महाराष्ट्रातली सर्व पक्षाच्या नेत्यांना ठाऊक आहे. त्यांना एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादी गोष्ट बोलायची असेल ते जाहीरपणे बोलतात. नाराजगी असेल तर ते लपून छपून रुसून असं दाखवत नाहीत. ते डायरेक्ट बोलतात आणि ज्यांना बोलायचं त्यांना डायरेक्ट बोलून मोकळे होतात. म्हणून तशी नाराजगी त्यांच्याकडे नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला त्यांची लढवय्याची भूमिका ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे. म्हणून आम्ही नाराजगी दाखवून आता मी तुमच्यावर नाराज आहे मग माझं हे आहे का, नाही, आम्हाला हे पाहिजे, आम्ही हे करणार आहोत, या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आयुष्यभर जगलेत आणि तेच भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. दरेगावला काय मुख्यमंत्री असताना जायचे ते. चक्र वाढल्यात आताही असलं तरी जबाबदारी आता जे मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी होती त्यापेक्षा थोडी कमी जबाबदारी हे मान्य करावं लागेल. उपमुख्यमंत्री जबाबदारी तर थोडी कमी असते आणि म्हणून जर ते दरेगावला गेले तर त्यांचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मला वाटतं हे मुख्यमंत्री असताना त्याच्यावर जी टीका व्हायची की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने दरेगावला जातात, आताही जातात. म्हणून दरेगाव त्यांचं गाव आहे आणि स्वतःच्या गावी जाणं याला कोणी जर असं काही म्हणत असेल तर दुर्दैव आहे. परंतु त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. ते असे म्हणाले की शिंदेनी कुंभमेळ्यात जावं आणि नागा साधूंच्या बाजूला बसावं. राऊत म्हणाले दरेगावला जाण्यापेक्षा. शिंदेनी नागा साधूच्या जाऊन बसण्यापेक्षा संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. आम्ही तुमचे फार पुढचे आहोत. आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाण शब्द येत नाहीत, नाही तर आम्ही ते सुद्धा वापरले असते. तुम्ही त्यांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाहीत. आता तुमची जी काही दलाली करण्याची जी काही लिमिट होती ती संपलेली आहे. आता तुम्ही लोकांना ज्ञान देण्यापेक्षा जे काही तुमचे आहेत उभटा गटातले त्यांना नागा साधूकडे घेऊन जा, तिथं पवित्र करून आणा आणि देवाची भक्ती करण्याचं शिकवा. नाही, त्याच्यात अजून असे म्हणाले की शिंदे अस्वस्थ आत्मा, त्यांनी कुंभमेळ्यात जावं. कुणी IIT वाला बाबा आहे तिकडे, कुणी दरेवाला बाबा असेल. यांची गरज यांना आहे ना. अपयश कुणाला मिळालंय? उभाटाला. जायला कोणी पाहिजे? त्यांनी. प्रार्थना कोणी केली पाहिजे? त्यांनी. आणि म्हणून सर्व जसे बंगालचे जादूगार घरी आणून बसवतात ना, मग आता एवढे मोठे सगळे महाराज तिथं आज असल्यानंतर त्यांनी गेलं पाहिजे. आणि तिथे सुद्धा कुंभमेळ्यात गेलं काही गैर नाहीये. जे तपस्वी आहेत त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांचं दर्शन घेणं हे काही चुकीचं पण नाहीये. म्हणून तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्ही तिथं गेलं पाहिजे. आम्हाला तर त्यांच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमचं सर्व आलवेल चालू आहे. खरं तर एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्या मूळ गावी गेले की लोकांना उगीच असं वाटतं की ते नाराज आहेत. मला मुळात एक सांगायचं आहे की अशा बारीक सारीक कारणांच्यावरून नाराज होऊन कुठंतरी असं निघून एकांतात जावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे एकनाथजी शिंदे साहेबांचं अजिबात नाही आहे. हो, त्यांना आपल्या मातीची ओढ आहे, आपल्या गावाची ओढ आहे, शेतीची ओढ आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या शेती मातीमध्ये रमायला तिथे जातात. त्यामुळे अशा पद्धतीच्या अफवा जर कोणी पसरवत असतील नाराजीच्या तर त्या चुकीच्या आहेत.